Good morning children. Today we are going to see standard 4 maths part 2 lesson number 9 word problems addition and subtraction. Now we are going to see word problems of subtraction exercise of page number 49. See here first example. Abdul had 720 beads. He sold 648 of them. How many beads does he have left? अब्दुलकडे 720 बीड्स आहेत, म्हणजे बीड्स म्हणजे मण्या किंवा गोट्या आहेत. ही सोल्ड 648 ऑफ देम. त्याने त्यातल्या 648 त्यातल्या त्याने विकल्या. तर आता त्याच्याजवळ किती बीड्स राहिले आहेत. आता इथे लक्षात नेहमी ठेवायचं की लेफ्ट किंवा मोर दॅन असे जर वर्ड्स क्वेश्चनमध्ये आले असतील, प्रॉब्लेममध्ये आले असतील, तर त्यावेळी आपल्याला इथे नेहमी सबट्रॅक्शन करावी लागते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता ॲन्सरमध्ये आपण काय करायचं आहे, तर प्रथम टोटल बीड्स किती आहेत अब्दुलजवळ त्या घ्यायच्या, म्हणजे 720. आणि त्याने किती विकल्या त्यातल्या 648 बीड्स सोल्ड 648. आता हाऊ मेनी बीड्स डज ही हॅव लेफ्ट, त्याच्याजवळ किती शिल्लक राहिला हे काढण्यासाठी आपल्याला 720 मायनस 648 केलं पाहिजे, म्हणजे यांची सबट्रॅक्शन केली पाहिजे, म्हणजे नंबर ऑफ बीड्स लेफ्ट आपल्याला मिळतील. आता ही सबट्रॅक्शन आपल्याला इथे करायची आहे. आपण व्यवस्थित युनिट्स, टेन्स, 100 प्लेसमध्ये त्यांची मांडणी करून घ्यायची आणि सबट्रॅक्शन करायला सुरुवात करायची. सबट्रॅक्शन करतानाही नेहमी आपण युनिट प्लेसपासून स्टार्ट करतो. त्याप्रमाणे आता इथे स्टार्ट करूया. 0 - 8. आता 0मधून 8 जातात का? नाही. त्यामुळे आता इथे आपण 0 हे कॅन्सल करणार आणि इथे आता 1 बॉरो घ्यावा लागतो. हा बॉरो आपण घ्यायचा. 0 आधी वर लिहायचे इथे बॉक्समध्ये आणि बॉरो टेन्स प्लेसच्या 2मधून बॉरो घ्यायचा इकडे, म्हणजे 1 बॉरो घेतला तो आपण या 0च्या पुढे लिहिणार आणि इकडून टेन्स प्लेसमधून 2मधून इकडे 1 बॉरो गेला, त्यामुळे इथे किती राहणार, 2मधून 1 इकडे गेल्यामुळे इथे 1 राहणार. ओके. आता 10 - 8 म्हणजे 10मधून 8 जाऊ शकतात. 10 - 8 किती होता, 2. त्यामुळे आपण ॲन्सरमध्ये 2 लिहिणार इथे. आता 1 - 4 होऊ शकतात का? नाही. आता इथेही आपल्याला हे 1 कॅन्सल करून वरती आहे तसे लिहून घ्यावे लागतील आणि बॉरो घ्यावा लागेल 100 प्लेसमधून, म्हणजे 7मधून 1 बॉरो घ्यावा लागेल. 7मधून 1 इकडे आपण बॉरो घेतला, इथे झाले 11 आणि 7मधून 1 इकडे गेल्यामुळे इथे किती राहिले, 6. ओके. आता 11मधून 4 सबट्रॅक्ट करायचे. आता 11 - 4 होऊ शकतात. 11मधून 4 सबट्रॅक्ट केल्यावर आन्सर किती राहतं, करेक्ट 7. आन्सर राहतं 7. आपण ते इथे लिहायचं आणि इथे आता 6 - 6 होतात. 6 - 6 0. व्हॉट इज द आन्सर, 72 बीड्स. ओके. नंबर ऑफ बीड्स लेफ्ट 72 नंबर ऑफ बीड्स अब्दुल हॅज लेफ्ट. अब्दुलजवळ 72 बीड्स शिल्लक राहिल्या. अंडरस्टँड. लेट्स सी सेकंड एक्झाम्पल. जोसेफ बॉट टेबल्स वर्थ ₹6,350 and chairs worth ₹3,800. How much more did the tables cost than the chairs? तर जोसेफनं किती रुपयांचे साधारणपणे टेबल्स विकत आणले, 6,350, 6,350चे, आणि चेअर्स कितीच्या विकत आणल्या, 3,800 रुपीजच्या. तर आता हाऊ मच मोर डीड द टेबल्स कॉस्ट दॅन द चेअर. टेबलची कॉस्ट किती ना चेअर्सच्या कॉस्टपेक्षा जास्त आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता त्यासाठी इथे आता आपल्याला मोर दॅन हा वर्ड आलेला आहे, याचा अर्थ इथेही सबट्रॅक्शन करायचे आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. तर आता आपण ॲन्सरमध्ये कसं लिहिणार, टेबल्स कॉस्ट रुपीज फर्स्ट घेणार
आता इथे कोणता मोठा नंबर आहे तो आपण आधी लिहायचं, हेही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथे 6350 हा मोठा आहे नंबर आणि 3800 हा लहान नंबर आहे. मोठ्या संख्येतून आपण नेहमी लहान संख्या वजा करतो, त्यामुळे आधी मोठा नंबर घ्यायचं, लक्षात ठेवायचं. टेबल्स कॉस्ट ₹6350 आणि चेअर्स कॉस्ट ₹3800 रुपीज. आता या दोघांची सबट्रॅक्शन केली की आपल्याला कितीनं जास्त आहे चेअर्सची प्राईस हे आपल्याला कळेल टेबल्सच्या कॉस्टपेक्षा. आता इथे आपण व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. 100 युनिट, टेन्स, 100 आणि 1000 प्लेसमध्ये आणि सबट्रॅक्शनला सुरुवात करायची आहे. फर्स्ट युनिट प्लेसला 0 आहेत. 0 झिरोज राहतात. त्यानंतर टेन्स प्लेसमध्ये 5 - 5मधून 0 गेल्यावर 5 राहतात, त्यामुळे इथे 5 हे राहणार आहेत. आणि 100 प्लेसमध्ये 3 आहेत. 3 - 8, 3मधून 8 जाऊ शकत नाहीत, त्यामुळे आता इथे आपल्याला 3 कॅन्सल करावे लागतील, वरती लिहावे लागतील आणि 1 बॉरो घ्यावा लागेल. 1 बॉरो आपण 6मधून घेणार इकडून 1000 प्लेसमधून, आणि तो 1 आपण इथे 3च्या पुढे लिहिणार आहोत, म्हणजे इथे 13 झाले. आणि 6मधून 1 इकडे बॉरो गेला 1000 प्लेसमधून, त्यामुळे इथे 5 लेफ्ट होणार. आता इथे आपण 13 - 8 करू शकतो. 13 - 8 किती होणार? 5. आणि 5 - 3 2. आन्सर आता 2550 रुपीज. 2550 rupees require more than chairs. Okay, this is the final answer. Understand? Now see third example. Raghavrao bought seeds worth ₹3,587 and fertilizers worth ₹4,655. How much more than the seeds did the fertilizers cost? राघवरावांनी बिया ज्या विकत घेतल्या साधारणपणे 3,587 रुपयेच्या आणि खतं 4,655 रुपयेची. तर खतांची किंमत ही बियांच्या किमतीच्या कितीनं जास्त आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता यासाठी आपण आन्सर लिहिणार आहोत. आन्सरसाठी प्रथम आपण आता काय घेणार आहोत? फर्टिलायझर्स कॉस्ट. आता नेहमी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सीड्स कॉस्ट ही काय आहे? लहान आहे, लहान नंबर आहे, 3587 आहे. आणि फर्टिलायझर्स कॉस्ट रुपीज जी आहे ती मोठी संख्या आहे, 4655. त्यामुळे आपण आधी फर्टिलायझर्स कॉस्ट लिहिणार आणि मग सीड्स कॉस्ट लिहिणार. फर्टिलायझर्स कॉस्ट ₹4,655 अँड सीड्स कॉस्ट ₹3,587. आता या दोघांची सबट्रॅक्शन केली की आपल्याला डॅश रुपीज मोर दॅन द सीड्स हे आपल्याला मिळेल. आता आपण इथे सबट्रॅक्शन करण्यासाठी त्यांची व्यवस्थित युनिट, टेन्स, 100 आणि 1000 प्लेसमध्ये मांडणी करून घेतली आणि सबट्रॅक्शन युनिट प्लेसपासून स्टार्ट केली. आता इथे 5 - 7 आहेत युनिट प्लेसला, त्यामुळे आता इथे 5मधून 7 सबट्रॅक्ट नाही होऊ शकत, त्यामुळे 5 ॲज इट इज वर लिहिणार आणि 1 बॉरो घेणार या 5मधून, म्हणजेच टेन्स प्लेसच्या 5मधून आपण एक 1 बॉरो घेणार. तो 1 बॉरो इथे समोर 5च्या समोर लिहिला इथे युनिट प्लेसमध्ये, आणि इकडून 5मधून 1 बॉरो गेला, त्यामुळे इथे किती लेफ्ट राहणार आहेत? 4. ओके. आता 15 - 7 होतात. 15 - 7 केले किती राहतात? 8. आता इथे किती आहेत? टेन्स प्लेसमध्ये 4 - 8. 4मधून 8 जातात का? नाही. त्यामुळे आता हे 4 कॅन्सल करायचे आहेत, तसे वर लिहायचे आणि 6मधून म्हणजे 100 प्लेसमधून एक बॉरो करायचा, म्हणजे 6मधून एक बॉरो करायचा, तो 1 4च्या समोर लिहायचा, म्हणजे इथे 14 होणार. आणि 100 प्लेसमधल्या 6मधून तिकडे 1 गेला, त्यामुळे इथे वरती आपले किती राहिले? 5 राहिले. आता 14 - 8 करायचे. 14 - 8 किती आन्सर येतं? 6. आणि इथे 5 - 5, 5मधून 5 जातात, 0 आन्सर येतो. आणि
4 - 3 1, 4तून 3 गेले, 1 लेफ्ट राहिले. आन्सर किती येतं 1068. म्हणजे 1068 रुपीज मोर दॅन द सीड्स. फायनल आन्सर. ₹1068 more than the seeds. Okay. Now see, you have to solve all these 3 examples in your notebook. Thank you.